जाळी लावून त्या ग्रीन जाळीला जेव्हा लावलं जातं त्यावेळेला वेट जाळीचं नोंद केली जाते. कारण आपण पाहिलं असेल मंत्रालयात झिरवळाने उडी मारली वरून, पण ते वेट, बॉडी वेट त्या जाळीनी तेवढं तोललं. याचा अर्थ त्या जाळीला किती वेट असलं पाहिजे, जाळीनी घेतलं पाहिजे. जाळ्या लावल्या म्हणजे झालं नाही. याच्यामध्ये बिल्डरचा गलथानपणा आणि आम्ही महानगरपालिकेचा वॉर्ड हे दोघांचाही, म्हणजे महानगरपालिकेचा आपण परवानग्या दिल्या आहेत आणि त्या परवानग्या दिल्यानंतर बिल्डिंग प्रपोजल किंवा बिल्डिंग फॅक्टरी मेंटेनन्स हे वॉर्ड ऑफिसरच्या अंडर यांनी केलं काय. आपण जर आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर इतक्या छोट्या छोट्या तारा आपण तुटून पडलेल्या आहेत. म्हणजे त्या साईटवर जे इतरही काम करत असतील त्यांचे पाय फाटणं, दगडांचा इतका मोठा खचाखच ज्याला खाचर म्हणतो ते सगळं त्या ओपन पेसमध्ये दिसतंय. आणि ज्या पद्धतीने एक SOP असते की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याला सेफ्टी बेल्ट लावला पाहिजे, त्यांच्या डोक्याला हेल्मेट असलं पाहिजे. 6 लोक एका वेळेला खाली येतात, मग नक्की वर त्यांचा कसा पाय घसरला किंवा काय झालं याची एक्झॅक्ट माहिती 1 तासाच्या आत खरी आली पाहिजे होती, पण ती आलेली नाही आहे. याचा अर्थ महापौर आल्या, विरोधी पक्ष आले म्हणून ह्यांनी यायचं महापालिकेनी, आणि त्याचा सुपरवायझर कोण नव्हता. जे इंजिनियर आहेत या साईटवर काम करणारे, कुठले बिल्डरचे, त्या मनुष्यवधाचा गुन्हा 307A दोन्ही होतं, निष्काळजीपणा आणि मनुष्यवधाचा गुन्हा असं त्यांच्यावर घातला पाहिजे. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण ते जबाबदार धरलं पाहिजे. कारण बाकीच्या वेळेला बरोबर पोचतात, तर अशा वेळेला तुमचं लक्ष नाही का. एवढा तो आतमध्ये तुम्ही पण बघितलं, तुम्हाला चालणं कठीण होतं. महापौर आणि मी स्वतः कशात चाललं आहे ते आम्हाला माहिती. कुठल्याही जरा जरी सरकला असता तर पाय कापू शकतो. इतकं लोखंडाच्या तारी, इतके तिथे ते ब्लेड, इतका तो खाचर करून ठेवलेला एरिया, मला वाटतं अतिशय निष्काळजीपणे आणि फक्त हे जे बिल्डर आहेत ते नेमके कोणाच्या अंडर काम करतात आणि त्यांना एवढी सूट का दिली जाते. सेफ्टी किटचा पण इकडे इश्यू आहे. सेफ्टी किटचा जर ते पडले, जर त्यांनी हार्नेस वापरलं असेल, टेन्शन वायर जर वापरले असते तर ते पडले नसते. तर सेफ्टी किट कंपल्सरी असतं, पण ते प्रोव्हाइड केलं गेलं नाही का. हेच आम्हाला माहिती हवी आहे की बिल्डरकडनं तिथला असलेला इंजिनियर, तो जो सुपरवायझर आहे तो करतो काय आणि त्याला काय. हे तर इन्स्ट्रक्शन आहेच प्रत्येक साईटवर, ती वापरली जात नाही. जर वापरली जात नाही तर साईट सुपरवायझर ते वापरायला लावतो. याचा अर्थ तो हजर नव्हता, फक्त इन्स्ट्रक्शन दिलं हे काम करायचं आहे, म्हणजे पार्किंग बिल्डिंगचा. आणि ते बिचारे वर्कर असतात, त्यांना काम पुरं करून एका साईटवर ना लवकरात लवकर दुसरी मिळते का याच्याकडे त्यांचा कल असतो. आता ते जे डेथ झाले ते मराठी आहेत का, कुठल्या राज्यातून आले आहेत का. आता मृत्यू झाल्यानंतर जो बिल्डर आहे तो गुन्हा तर होणारच आहे, पण त्यांच्यासाठी पेनल्टी काय, बिल्डरला त्यांच्या कुटुंबाला तो आर्थिकदृष्ट्या आता कसा सक्षम करणार आहे, सगळ्या गोष्टी यायला हव्या. हजारो ठिकाणी काम सुरू आहे, अशी अंडर कन्स्ट्रक्शन इमारती आहे, तिथे पण असा सेफ्टीचा मुद्दा येऊ शकतो. विरोधी पक्ष नेते म्हणून तुमचा काही प्लॅन आहे का इन फ्युचर. नाही, आम्ही तुम्हाला त्या वेळेला कळवूच, आमचा आहेच. कारण आपण मागच्या वेळेला महापौर असताना पण सरप्राईज व्हिजिट घेतल्या होत्या, त्याही होतील. पण हा जीव जाईपर्यंत जर सुपरवायझर किंवा ज्याला साईड घेतली आहे ते जर हजर नसतील तर पहिल्या यांच्यावर गुन्हा दाखल करा. FIR तो होईलच, तो काय जनरल कोणी दबाव आणला तरी FIR होतो. याच्या आम्हाला पण झळी लागले. FIRचा नाही, FIR झाल्यानंतर चार्जशीट कशी बनते, ती कधी बनणार, कोण बनवणार हे कळलं पाहिजे. काही तुम्ही आत्ताच एका कामगाराला देखील भेटून आला शिवडीमध्ये,
MMRDAच्या हलगर्जीपणाचा त्या ठिकाणी देखील एक तुम्हाला नमुना पाहायला मिळाला. विक्रोळीमध्ये एका कामगाराचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्या रिक्षा चालकापासून एक सरपंच जो आहे त्यांचा मृत्यू झाला होता. सरकारी कामं जिथे सुरू आहे तिथे देखील अशाच प्रकारचा हलगर्जीपणा तिथेच जास्त होत आहे. सरकारी कामांमध्ये आता जास्त दिसायला लागलंय. MMRDAच्या लोकांना निष्काळजीपणा जास्त आहे आणि त्याच्यातला 2-4 खाजगी म्हणजे खाजगीत कुजबूज त्यांची मी ऐकली आहे की आम्हाला काम म्हणजे साईटवर आमचं काम कमी आहे आणि आम्हाला डिपार्टमेंटलाच जास्त बसवलं जातं याच्यावरती मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या दारात. तर कामं कधी असं कुजबूज आहे ते आता कोण करताय काय करताय तुम्हाला तो कानासा घ्यावा लागेल. वरळी शिवडी कनेक्टर जो उन्नत मार्गाचा आहे त्याच्यामध्ये लोखंडी जे रॉड असतो तो कनेक्ट करण्याचा तो उभाच्या उभा खाली आला. त्याचं नशीब चांगलं त्या मुलाचं की तो या साईडला पडला लेफ्ट साईडला आणि 6 टाके पडलेत. त्याचं सिटी स्कॅन झालेलं आहे. सिटी स्कॅनमध्ये सुदैवाने स्कलला कुठलाही मार लागलेला नाही आहे. सुपरफिशियल आत्ता तरी ती वाटते. त्याला कुठेही वॉमिटिंग नाही आहे. वॉमिटिंगचं सेन्सेशन म्हणजे त्याला होते असं वाटत नाही आहे. त्यामुळे बाकी पण ठिकाणी लागलं आहे. तर चालणाऱ्या लोकांनी नेमका गाड्या बघाव्या, खड्डे बघावे, ट्रॅफिक बघावं की वर बघावं आणि मन बघता बघता कुठेतरी वर जायचंच आहे असा मुंबईकरांचा जीव धोक्यात घातलाय का?